राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता कामची संपलेली आहे। अखेर आता नमोच्या दोन्ही हप्त्याला आता मंजुरी मिळाली आहे। म्हणजेच की बघा राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता आनंदाची बघा लाट आली आहे। कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता एकत्रपणे आता जमा करण्याचे निर्णयावर सरकारच्या माध्यमातून आता अधिकृत शिक्केमार्फत झालेली आहे। आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट 4,000 रुपयाची निधी जमा होण्यास आजच मुहूर्त सुरुवात झालेली असून यामुळे शेती कामासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता आता बऱ्याच अशी मिटली जाणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे। आता नमोचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता म्हणजेच की 4,000 रुपयाचा एकदा तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आता अधिवेशनातील निर्णयानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या तळमळीतून हा मोठा आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या हप्त्याची वाट पाहत होते ती प्रत्यक्षात आता संपली असून थेट लाभ हस्तांतरित डीबीटीद्वारे ही रक्कम वितरित केली जात आहे। सरकारच्या या तत्कालीनमुळे शेतकरी बांधवांना आर्थिक गरज पूर्ण होण्याचा मोठा हातभार लागणार असल्याचे दिसून येत आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्या हप्त्याची वाट पाहत होते त्या हप्त्याला आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे की डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। आता योजनांचा लाभ सुरळीत मिळवण्यासाठी आपले केवायसी म्हणजेच की केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आणि बँक खातं आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्यांचे बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल त्यांनी तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या बँकेत जाऊन आपले आधार सिलिंग तीव्रता पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून हप्त्याचे पैसे कोणत्याही बिना अडकता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर तुमचा आधार सिलिंग नसेल, ई-केवायसी नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही आधार प्रमाणीकरण करा, त्याचप्रमाणे केवायसी करा। त्याचप्रमाणे बँकिंग व्यवहारामध्ये पारदर्शकपणे राखण्यासाठी सरकारने काही कडक नियम लागू केले आहेत। यामुळे प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो, उत्पन्न मर्यादा आणि कुटुंबातील सदस्याच्या पात्रतेची पडताळणी केली जात आहे। ज्या शेतकरी या निकषाचे अंतर येतात अशा गरजू आणि अल्पधारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजच मुहूर्तावर हा निधी जमा होण्याचा वेग आलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याला कसली चिंता करण्याची अजिबात गरज बसणार नाही। कारण की शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट रक्कम जमा होणार। निधी वितरणाचा पहिल्या टप्प्यात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यातून वितरणाची प्रक्रिया आजपासून जमणे सुरू झालेली आहे। या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात 4,000 रुपये एकत्र संदेश प्राप्त झाला असून प्रशासनाने हे काम युद्ध पातळीवर होत घेतलेले आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, हे हे काम जे का प्रशासन आहे त्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाधानाचा व्यक्त केली जात आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता एकही शेतकरी अपात्र ठरवला जाणार नाही। तसेच आता रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे। या योजनेमध्ये सहकारी क्षेत्रातील बँकांचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा लाभ पोहोचवायला जात आहे। ज्यांची आपला खाती सरकारी किंवा सहकारी बँकेमध्ये उघडी आहेत त्यांना ही रक्कम प्राधान्याचा जमा होत आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। त्याचप्रमाणे आता ठाणे आणि पालघर या क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। येथे ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीसाठी खर्चाच्या चिंता काही अशा मिटली आहे। आता पोस्ट ऑफिस बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातं असलेल्या शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ तातडीने मिळत आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, हे ज्या शेतकऱ्यांनी
आता या प्रक्रियेत पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातील आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळणार आहे आणि येथील प्रशासनाने बँकेची गर्दी टाळण्यासाठी योजनाबद्दल बघा पद्धतीचे पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांची केवायसी पूर्ण आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम सुरक्षित पाहायला मिळणार आहे. म्हणजे की त्यांच्याच खात्यात आता स्पष्टपणे त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बँकिंग व्यवहारावर विश्वास वाढलेला आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, जे शेतकरी पात्र आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आणि जे शेतकरी बघा अपात्र ठरवण्यात आलेले आहे, अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. आणि एक महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला बघा 23वा हप्ता मिळाला, अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला सुद्धा आता पी-एम किसानचा 23वा हप्ता मिळाला असेल, तर तुम्हाला आता तयार राहायचं आहे. बघा, आता इतकेच नव्हे तर नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यामधील सुद्धा या प्रक्रियेला सध्या बघा वेगाने राबवली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याचे शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळणार आहे आणि अनेक शेतकरी बँकेमध्ये चौकशी करण्यास सुरुवात केली असून खात्यावर रक्कम जमा झाल्यामुळे शेतकरी कामाला मोठी मदत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आता बघा, अखेर बघा आता शेतकऱ्यांची सगळ्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. जेवढे काही शेतकरी प्रतीक्षा करत होते, त्या शेतकऱ्यांची आता अजिबात चिंता करण्याची गरज नाही. कारण की बघा जर तुमच्या मोबाईलवर एस-एम-एस आला नसेल, तर शेतकरी मित्रांनो अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण की थोडासा समय ठेवा आणि सर्व्हरवरच्या बघा तंत्रनिक अडचणीमुळे एस-एम-एस येण्यास काही काळ लागू शकतो, परंतु रक्कम जमा झालेली असू शकते. तुम्ही आपल्या बँक शाखेत जाऊन किंवा पासबुक अपडेट करून शिल्लक रक्कम तपासून घ्या. कारण अनेक शेतकऱ्यांचा एस-एम-एस न येता पैसे मिळत असल्याचे दिसलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आज बघा कोणकोणत्या बँकामध्ये पैसे जमा होणार आहे, सर्वप्रथम तुम्ही जाणून घ्या. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, या योजनेचा लाभ स्टेट बँक ऑफ इंडिया, एच-डी-एफ-सी बँक, पोस्ट ऑफिस बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक आणि बघा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आय-सी-आय-सी बँक, एक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक. बघा या 12 प्रमुख बँकांमध्ये प्राधान्य जमा होत आहे. या बँकेमध्ये खातं असल्यास शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात सुद्धा सर्वच पैसे सर्वांच्या अगोदर तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सर्वात महत्त्वाची ही शेतकऱ्यासाठी बातमी आलेली आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, अखेरकार तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसेल, तर तुम्ही अजिबात घाबरू नका. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही बँकेची ई-के-वाय-सी, आधार प्रमाणीकरण, त्याचप्रमाणे तुम्ही आधार कार्ड अपडेट केलेलं असेल, तर तुमचा हप्ता कोणत्याच कारणाने अडकणार नाही. कारण की शेतकरी मित्रांनो स्वतः सरकारनं सांगितलं, यामध्ये 2 अटी लावण्यात आलेल्या आहे. ज्या शेतकऱ्यांची के-वाय-सी पूर्ण असेल, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याकडं फार्मर आय-डी कार्ड असेल, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 100% हप्ता जमा होणार आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.